आपण सध्या भंडाऱ्याच्या त्रिमूर्ती चौकातील भारत पेट्रोलियमच्या पंपावर आहोत। बघू शकतो आपण या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात जे आहेत नागरिकांच्या पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं पाहायला गेलं तर आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम भारतावरही मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि पेट्रोलची टंचाई खरं तर मोठ्या प्रमाणात भारतातही अनेक ठिकाणी जाणवत आहे। भंडाऱ्यातही बघू शकतो आपण पेट्रोल पंपावर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जे आहेत नागरिकांच्या दुचाकी घेऊन चारचाकी घेऊन जे आहेत रांगा इथं मोठ्या प्रमाणात लागलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं पाहायला गेलं तर पेट्रोलची कुठली टंचाई नाही असं प्रशासन जरी सांगत असलं तरी नागरिकांना मात्र ते प्रत्यक्ष जाणवत आहेत आणि त्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागत आहे। या संदर्भात खरं पाहायला गेलं तर पुरवठा अधिकाऱ्यांशी बातचीत केली, मात्र पुरवठा अधिकारी म्हणतात की आधी ज्याप्रमाणे उधारीवर यांचं पेट्रोल पंप चालकांचं जे काम चालू होतं की पेट्रोलच्या ज्या कंपन्यांकडून उधारीवर जे पेट्रोल आणत होते ते आता कुठेतरी कंपन्यांनी बंद केलं। आधी पैसे द्या आणि नंतर पेट्रोल घ्या अशी भूमिका आता पेट्रोलच्या कंपन्यांनी सुरू केलेली आहे। त्यामुळं अनेक पेट्रोल पंप चालक जे आहेत वेळेवर पैसे देऊ शकत नसल्यामुळे पंप बंद आहेत। मात्र पेट्रोल पंपाच्या चालकाशी मालकाशी जेव्हा आम्ही बातचीत केली तेव्हा ते सांगतात की खरं तर पेट्रोलचाच तुटवडा आम्हाला वरून सांगितले जातो आहे आणि त्यामुळे कुठेतरी पेट्रोलचा हा तुटवडा जो आहे नागरिकांच्या समस्येचं कारण बनताना पाहायला मिळत आहे आणि पुढील काही दिवसात आता पेट्रोल खरंच भारतात मिळेल की नाही मिळेल ही शंका आता नागरिकांच्या मनात आहे। त्यामुळं आता हे नागरिकांनी एकच मोठ्या प्रमाणात जे आहे तिथं नागरिकांनी रांगा लावलेल्या असून पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आता पेट्रोल मिळेल की नाही हे पाहणे तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।